सादर केली आहे वैदेहीने। स्पर्धेला खरी मजा आलेली आहे, पण यापेक्षाही जास्त मजा आत्ता येणार आहे, कारण यानंतर जाहीर होणार आहे तो निकाल। तर मी मान्यवर परीक्षकांना विनंती करते की सर तुम्ही लवकरात लवकर निकाल जाहीर करावा। तर आता मी विनंती करते आपल्या एपी शाह महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सावरकर सर यांना की सर तुम्ही या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करावे प्लीज। थँक्यू किमया। एपी शाह महाविद्यालयाच्या स्टुडंट्स असोसिएशनचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन। आय एम रिअली ब्लेस्ड विथ व्हेरी टॅलेंटेड स्टुडंट्स। या स्पर्धेतनं एक विजेता निवडणं तसं खरं कठीण आहे। ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला ते सर्वच विजेते आहेत, सर्वच विनर आहेत। कारण इथे येऊन आपली कला सादर करणं, काव्य सादर करणं काही सोपी गोष्ट नाही। तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या स्पर्धेचा विजेता जाहीर करावा। तर आजच्या काव्य वाचन स्पर्धेचा विजयी स्पर्धक आहे कुमारी वैदेही इनामदार। मी मान्यवर परीक्षकांना विनंती करते की सर पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन तुम्ही वैदेहीचा सत्कार करावा। Thank you. Congratulations. Thank you so much. मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे मी आज जी कविता सादर केली आहे ती अशा व्यक्तीसाठी आहे ज्याने खरंच मला खूप इन्स्पायर केलं। सो मला असं वाटतं की हे बक्षीस, ही ट्रॉफी माझी नसून तर त्या व्यक्तीचीच आहे। सो ते ज्याचं आहे त्याने ते घेऊन जावं। थँक्यू। ऐकलंस का? कधी? त्याला असं म्हणायचंय की माझीच एक कविता मला हळूहळू सुचत गेलेली, गवसत गेलेली, सापडत गेलेली, मिळालेली। हो असंच म्हणायचंय, हो ना विकुडी? हो ना। तीच ती गवसलेली, सापडलेली। सापडला नाही ना, यातच होता रे। मग गेला कुठे? काय माहित, मला तर काही कळतच नाहीये। हे बघ, सकाळी मी लग्नाला गेले ना तेव्हा मी माझ्या पाटल्या आणि ह्या नेहमीच्या बांगड्या घालून गेले, त्यामुळे हा जोड घालण्याचा काही प्रश्नच येत नाही। आणि मग संध्याकाळी आले तेव्हा सगळं हातच काढून ठेवलं, तेव्हा लक्षात आलं की तो जोडच नव्हता। नीट आठव, तू घालून गेली असशील आणि लग्नात कुठेतरी काढून ठेवले असशील। नाही रे, माझ्या चांगलं लक्षात आहे, मी नव्हते घालून गेले, ह्या डब्यातच होता तो जोड। मग घरात कुठेतरी विसरली असशील घालून बघताना। तू जरा शांत हो आणि नीट आठव। नाही रे, ह्या डब्यातच होता तो जोड, मला नीट आठवतंय। हवं तर ताईंना जाऊन विचार। तिचा काय संबंध? मी तयार होत होते ना सकाळी, तेव्हा त्या आल्या होत्या इथे। मग ते सासूबाईंनी मला दिलेले कानातले बघून त्यांना त्यांच्या आईची खूप आठवण आली आणि मग त्या रडायला लागल्या। मग पुढे? पुढे काही नाही, थोड्या दिवसांसाठी आईची आठवण म्हणून ते त्या कानातले घेऊन गेलेत वापरायला। काय? आईचं कानातलं नंदिनी घेऊन गेली?
हो. आणि तू दिलेस. अरे आता त्यांच्या आईंची आठवण आहे ना ती, अनिल. नंदिनी आली होती म्हटल्यानंतर खर तर बांगड्यांचा शोध संपला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? काय म्हणू मी अर्जू? आपलेच दात आपलेच ओठ, काय म्हणणार. ठीक आहे, निदान यापुढे तरी शहाणी हो आणि माणसं ओळख. नंदिनी, अगं ओळखूच येत नाहीयेस तू या दागिन्यात. किती सुंदर दिसतेस माहितीये, जणू एखाद्या राजाची राणी. या दागिन्यांचा स्पर्श, या सोन्याचा स्पर्श किती सुंदर असतो नाही? काय ग? काय लपवतेस? कुठे काय? तुम्हाला काय करायचंय? नंदिनी, काय लपवतेस? नंदिनी, कुणाच्या कानातले? माझ्या आईचे आहेत. आईचे? हो. तुझ्याकडे कसे आले? अर्चनाकडून आणलेस ना? अर्चनाकडून नाही, माझ्या भावाच्या घरून. नंदिनी, तुला माहिती आहे मला हे पसंत नाही. जा, तिला परत देऊन टाक. हो, तुम्हाला पसंत आहेत म्हणून नाही आणले मी कानातले, मला पसंत आहेत म्हणून आणले. आणि तुम्ही नका मध्ये पडू. मी आणि माझा भाऊ काय ते बघून घेऊ. पण हे काय? बांगड्या कोणाच्या आहेत? तुम्हाला काय करायच्यात नसत्या चौकशा? नंदिनी, मी काय विचारतोय, बांगड्या कोणाच्या आहेत? माझ्या आईच्या आहेत. आईच्या आहेत? तुम्हाला काय करायच्यात बायकांच्या गोष्टी? आईच्या आहेत? मग लपवतेस कशाला? मी कुठे लपवते? नंदिनी, या बांगड्या अर्चनाकडून मागून आणल्यास की चोरून आणलेत असंच म्हणायचं ना तुम्हाला? देवा, देवा, ऐकलंच ना रे? हे ऐकण्यासाठीच मला जिवंत ठेवलं होतंस का रे? असं कुठे म्हणालो? मी इतकंच म्हणालो की ते कानातले आणि बांगड्या अर्चनाला परत देऊन टाक. म्हणे परत देऊन टाक. स्वतः खोटे दागिने पण आणणार नाही आणि मी स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवते तर ते सहन होत नाही. नंदिनी, तुझी ही भावना एक दिवस तुला मोठी किंमत चुकवायला लावेल. तू घरात खोट्या सुखात मशगूल असशील आणि संकट घराबाहेर येरझारा घालत असेल. कवितेच्या शब्दा शब्दाला श्वासाने जगवायचे. तू माझ्या कवितेची प्रेरणा, तू माझ्या जगण्याची कामना. तुझ्यासाठी लिहायचे, तुझ्यासाठी जगायचे. तुझा आवाज तुझ्या कविते इतका छान आणि प्रसन्न आहे. पण तू भेटणार कधी? हे गाणे आपण गायचे, हे गाणे आपण जगायचे. कवितेच्या शब्दा शब्दाला श्वासाने जगवायचे. तू माझ्या कवितेची प्रेरणा, तू माझ्या जगण्याची कामना. तुझ्यासाठी लिहायचे, तुझ्यासाठी जगायचे. तुझ्या बाबतीत याहून पुढे जाणारी घटना घडणार आहे. अरे कोणती घटना? तू जिची इच्छा मनात धरत असशील, ती वस्तू किंवा व्यक्ती स्वतः तुझी इच्छा मनात धरत असेल.